शहराच्या दक्षिणेला जेजुरी गडाच्या मागे जयाद्री डोंगर माथ्यावर खंडेरायाचे मूळ स्थान कडेपठार मंदिर आहे, ज्याला जुनी जेजुरी असं देखील म्हणतात. कडेपठारावर जाणं हे जेजुरीपेक्षा थोडं खडतर आणि लांबणीचं आहे. त्यामुळे बहुसंख्य भाविक हे फक्त जेजुरीचं दर्शन करत असतात. बऱ्याचदा कडेपठाराविषयी जास्त माहितीही नसते, परंतु इकडे येऊन देवाच्या आद्य स्थानाचं दर्शन घेणं हे खरंच खूप सुखावणारं असतं. आमच्या मनातही कडेपठाराचं दर्शन घेण्याची इच्छा जागृत झाली आणि आमचा कदम कुटुंबियांचा लवाजमा कडेपठाराच्या वाटेने निघाला. नाचत नाचत मजा करत गेल्यास वाट ही अगदी सोपी होऊन जाते. आमचे DJ मास्टर यांनी अगदी थिरकवणारी गाणी वाजवायला सुरुवात केली. मग काय, आम्ही ऐकतोय वय. मोठे बायांचा जय जयकार. बाबू नाच नाच. इकडे बघ. अरे मस्त वाजतो. मस्त मस्त एक नंबर छान वाजू रे. हा फ्लॅशलाईट फ्लॅशलाईट फ्लॅशलाईट.
घसरगुंडी घसरगुंडी घसरगुंडी. अरे नको रे, एवढं वाटलं का? स्पीड ब्रेकर आहे. हाय हॅलो. इतक्यातच तिथे एक गाढवांची टोळी आली. आम्हाला पाहून ते म्हणाले, एक्सक्यूज मी, साईड प्लीज. हा गोल्ड आहे त्यांच्याकडे गोल्ड. गाढवांकडून होणारी सोन्याची तस्करी आमच्या CID पोरींनी त्वरित हेरली. युवासेनेचा अध्यक्ष. गाढवांकडून प्रेरणा मिळाल्यामुळे मला देखील थोडं ओझं उचलावं असं वाटलं. बाई, हा काय प्रकार, असं म्हणत चिल्लर पार्टी नवलाईने माझ्या मागे धावू लागली. आमच्या सौभाग्यवतीने देखील मग आपलं शक्ती प्रदर्शन दाखवलं. कडेपठार चढत असताना मध्येच एका डोंगर कपारीत बानुबाईचं स्थान आहे. खंडोबाच्या दुसऱ्या विवाहामुळे अर्थातच म्हाळसा नाराज होती. त्यामुळे त्याने बानूला निम्म्या गडावर स्थान देऊन तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. अखेरीस आम्ही कडेपठारावर पोहोचलो. खंडोबा मल्हारी यांविषयी आख्यायिका सांगायची झाली तर असं म्हणतात, एकेकाळी मणी आणि मल्ल या 2 दैत्य असुरांनी भूतलावर उच्छाद मांडला होता. अगदी जनतेपासून ते ऋषीमुनींना त्यांनी त्रासून ठेवले होते. मग ग्रासलेल्या सर्वांनी महादेवाची आराधना केली. त्यामुळे शंकराने मार्तंड भैरव खंडोबाचा अवतार धारण करून या दैत्यांचा संहार केला. खड्ग धारण करणारा असा खंडोबा आणि मल्लांचे हरण करणारा म्हणून मल्हारी अशी नावे देवाला मिळाली. घरात एखादे मंगल कार्य झाल्यानंतर किंवा विवाहानंतर गोंधळासाठी, खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी, तर काही कुळधर्म कुळाचार करण्यासाठी, काही नवस करण्यासाठी, तर नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी अशी भक्तांची गर्दी आपल्याला जेजुरी आणि कडेपठारावर पाहायला मिळते. भंडाऱ्याच्या पिवळ्या धम्मक रंगाने हा परिसर अगदी उजळून निघालेला असतो. म्हणूनच जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असे म्हणतात.